काय बाई टेन्शन आलंय डोक्याला नुसतं. खुशाल काय भारी भारी आणलंय बाई त्यांच्या सुनानी. आणि आमचं हे खाऊदार तोंडाचं धडींदर वाहनाचं. कुठं गेली तारफाटी काय माहिती. घरात पण नसती जागेवर. नुसतं हिंडायचं काम. घर बी साफ केलेलं दिसत नाहीत. काम बी नको काहीच नको या बायाला. आमचं का राज्य येईन काय माहिती. असं अवघडाची बाई. का म्हणून एवढी गणगणित बसली? येड लागलंय मला. येड लागले? तुम्हाला काय अक्कल बिक्कल हाय का नाही हो? काय झालं? काय झालं काय 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 माय आकली उचलते आता. मी काय मेंदू माय हलका बिल काय? मला तच वाटतंय. मग आवडून आणते कुठेतरी नेऊन. अहो काय बोलताय? काय काय त्या शेजारच्या सुनाचा का कुठून आलं की तुला अक्कल आहे का? तुम्ही ते ऐका माझं. मी काय म्हणते, त्या शेजारच्या सुनाचा काय छान धोंडा झालाय. आता सीजनच ते चाललाय सध्या. 2 महिन्याचे ना. आपल्या वाल्या महाराणीला बोलवलं तरी भावाने भाऊजाईनी. जाऊ दे त्यांचं चांगलं झालं असेल. म्हणजे होईन आपलं कवा व्हायचं का होईन. म्हणजे काय करायचं? अहो त्यांच्या सुनाला 1 तोळ्याचं त्या पोराला 1 तोळ्याची अंगठी घातली. 2-2.5 तोळ्याची चेन घातली त्या पोराला. तिला 3 तोळ्याचं गंठण केलंय. तिचा आई बाप मोठाले असते. मोठाले म्हणजे म्हणजे श्रीमंत असते ना. काय तुमचं काही ज्ञान गेलं का? काय झालं? धोंड्याच्या महिन्यात निदान तिला नाही करणार का व्हायना, पण आपल्या पोराला तर केलं पाहिजे ना. आपल्याला पण गावात असं झालं पाहिजे ना. नाव असं आपलं मोठं झालं पाहिजे ना. हा मग ती एवढा घेऊन आले म्हणजे आपण काय कमी काय? अरे कसली हुशार आहे. कसली हुशारी म्हणजे. अक्कल चांगली आहे लोक तशी. मग मी तुम्हाला तेच सांगते. नाही मग तू म्हणली नाही का यांना जा म्हणून? कुठे जा म्हणून? तिकडे दोंड्या भिंड्याचं काय नियोजन आहे का नाही म्हणायचं तुमचं? नवीन लग्न झालंय. मी अजून बोललेच नाही. मग केव्हा बोलायचं तू? दोंडा संपल्या बोलू तिला देऊ का आवाज? अरे बोलायचं काम कोणी त्याला काय वेचता? पायल, ए पायल, तू आप येणं म्हणजे एवढं सोपं नाही. कोणत्या रूम मध्ये ते कळा ना मला. तुला आखी वाडी भीती तू सुनाला भीती म्हणजे काय? येते का तरी लवकर बघा बरं. रगेले जरा. लईच रोग गेले. कुठं होती का तू? तिकडे होते त्या घरात. काय करत होती? काय नाही आवरत होते. तू आवरीत होती? सगळं काम आवरून झालं. इकडल्या फरच्यान तीन कोणी पुसायच्या? का बाप येणार आहे पुसायला? पुसते ना तिकडचं आवरत होते त्या रूम मधलं. ते आवरायचं फिरच मला माहित नाही. तर बाज फोन आला काय धोंड्याला? नाही आला अजून. मग कवा यायचं? अगं मग काय धोंडा संपून गेल्यावर तुझ्या भावाचा फोन येणार आहे का? अहो येईल ना. तशी चालू झालाय महिना धोंड्यात. अगं आताशी चालू झालंय ना. लोकांनी करून बसले सगळं धोंडा बिंडा सगळं. आमची इज्जत घालायची काय तुला गावामध्ये? आम्हाला कसला गावात माने हिला माहित नाही काय अजून? पांड्याला माहित नाही? पण हे कसलं खाऊदार याला अक्कल नाही का? आपल्या नवरीची आपण इज्जत ठेवा म्हणून. तिकडे आई बापाला सांगायचं ना. कळत का नाही तुला? तुला अक्कल बिक्कल आहे का? अहो पण आता येईल ना फोन. मी फोन बिन आला नाही पाहिजे. फोन कर तू. तुझं काम नाही का फोन करायचं? का आम्ही करायची फोन तिकडे? आता मी कस काय बळवून फोन करणार? ते माहित नाही आम्हाला. काय आमच्या पोराला 1 तोळ्याची अंगठी आणि 2-2.5 तोळ्याची चेन पाहिजे. इज्जत गाळायची काम करू नको अजिबात आमचे. अहो एवढं कुठून? अगं लोकांच्या सुनांना तर गंठन बिंठन केलं 3-3, 4-4 तोळ्याचे. तुझ्या भावाची लायकी निदान एवढी तरी असेल ना की त्यांनी निदान अंगठी करीन चेन करीन. निदान पांड्याचं तेवढंच ना. अहो एवढं कुठून करतील? लायकीच नाही ना. वाटलंच होतं लायकी नसणार तुझ्या भावाची. त्याच्यामुळेच गप्प राहते. चोट झाले. आमच्याच बरे पात्रात घेऊन पडलेत पुढून. त्याला फोन कोणी कर. भेटत लगेच नव्हतं. तुझ्या भावाला फोन कर. चल कुठे आहे तुझा मोबाईल? तो पांड्या कुठे गेलाय? गेला असेल कुठे हिंडायला. त्यालाच कुठे दम देते? त्याला बी बोलव. त्याला बोलून काय फायदा आहे? त्याला बोलून काय फायदा आहे म्हणजे? तुला कळतं का काही? मग काय एकटीलाच दाखवते काही? मग तिला बोलल्याशिवाय कसं काय भाव अरे हिला बोलली पण त्याला बी म्हण ना. तो काय मुख गेले आलं पांडे. काय काय चाललंय? पुढे गेला. तुला अक्कल गेली का रे? तुला बायकोला बोलता येत नाही काय? पलीकडच्या घरी होतो तिथं कालवा चाललाय तिथं ऐकायचं. मग तुला बायकोला बोलता येत नाही? काय बोलू तू? हा इथं लोकांच्या सोनांनी 5-5, 6-6 तोळे घेऊन आले. निदान तुझ्या पुरतं तरी नको का करून द्यायला सासरवाडीच्या लोकांनी? काय त्यांच्याकडे? कशाला कालवा? काय फी आणि काय गेलं तर मग घालायची काम करू नको. करायची काय बायको तुम्ही? ते काय
काय आहे त्यांच्याकडे आता तुम्हाला आधी माहित होतं नाही गरीब आहेत म्हणलं आता त्यांच्याकडून काय मिळणार आहे ए कशाची गरीब लग्न ते झालं नाटक पण करतात हे तुला काय माहिती की तुला अक्कल आहे का बावळटा ही बी असं नाचत आहे आपलं बायकोच्या जीवन बरं. बोटाव नाचत ती तुला तसंच मला नाचतो गावात गेल्या म्हणतात तुझं काय दोंडाचं काय केलं का मग नाही तुला अक्कल अरे आहे का केलं तर नाही, मग तुला अक्कल बायकोला पाहिजे बोल ना की. मग तू का आम्हीच पळू सगळं घेऊन का प्रत्येक वेळेस मीच बोला म्हणणं वशे काय तुला जरा बोलता येत नाही का बायकोला दम दे ना थोडं छातीमध्ये जरा ए पायल असं बोल की जरा तोंडाने मोबाईल आणायला गेले झिलेटली मोबाईल आणायला आला आईच्या कवाचा. तोंडात तिळबिळ दे जा ना. पोरगी करून नाही देता आली का मला मला काय माहिती अशी दळभद्रे भिकार चोट निघते म्हणून लाव दे भावाला फोन तुला सांगतो हा 2 मिनिटात इथं आहे ना सगळ्यांचं मानपान झालं इथं गावामध्ये आणि मला तिथं बोलावलं सुद्धा नाही फोन सुद्धा नाही असले कसले दळिंद्री लाव माणसं. तुझ्या भावाला लगेच फोन करतील मग फोन. आता फोन कर तुझ्या भावाला त्यांना फोन लावून सांग ती काय आमचं फोन करायचंय त्यांना फोन लावून सांग फोन करतील त्या आधीच संपत आलाय माहिती ना अजून तो फोन करतात मला इथं जे नाही ते बोलतंय गावामध्ये हॅलो दादा काय करतोय काय नाही आहे घरी चाललंय रानातलं काम कसा आहे तू बरं आहे आणि वहिनी त्याच्या तब्येतीचं जाऊ दे बरं ऐक ना ते धोंड्याचा महिना चालू झालाय तर मी पण येते हा दोंडे जेवायला यायची होती तुला महत्वाचं बोल हा आणि यांना पण आणते सोबत मग बरोबर ये मग काय पोळ्या करू रस चपाती करू मस्त पैकी जेवण लावू तुम्हाला काय हा हा ऐका ना तू काय म्हणतोय ऐकून घेते मग मीला हा, शिकव जेवण कर ना मग बनवायला सांग ना वहिनीला कधी येते मग येते ना आजच येते बरोबर खाल्लं ये मग काय पोळ्याला येऊ लावू. हा ये काय नाही टाइम टेबल म्हणा 1 तास भरत तो यापाशी जेवण मिळत नाही काय म्हणा आम्हाला जेवण नाही मिळत पाहू ना. ते म्हणतात आम्हाला जेवण नाही मिळत का जेवण नाही मिळत का पण ते मानपान असतो यावं लागतं हा मग मानपानाच्या गोष्टी बी करा म्हणा पुढच्या ते सगळे तेच म्हणताय का ते मानपान पण झालं पाहिजे बाकी ये. सगळ्यांचं झालंय ए तू नको मेळ बोलू ते आईकडे ती आई सांगन ते दे इकडं चल काय म्हणतात? मेन पॉइंट आण इकडं हॅलो हॅलो अहो पाहुणं तुम्हाला अक्कल आहे का नाही ना नाही ना काय करता नाही ना तोंडवर करून स्वतःच्या सासरवाडी जाऊन तुम्ही धोंडे खाऊन आले असेल चैनी करून आले असेल हा इथं आमची इज्जत घालायला निघले काय तुम्ही नाही राहिले ते आम्हाला नाही माहिती तुमची सासरे आहेत का गेलेत पुढं आम्हाला नाही घेणं देणं पण तुम्ही इथं माझ्या पोराला चैन आणि अंगठी करणार आहेत ना ते आमच्या उपकाराला तुम्ही कर्ज काढलं होतं का काय खर्च केला यांनी काय माहिती. असं काही नियम आहे का दोन्हाला चेन आणखी ते माहित नाही आमची इज्जत घालवायची नाही सांगते नीट नाटक विषय येतो कुठे ह्याच्यात बघ आता हा? मग कशाचा विषय म्हणाव येऊ काय मूर्ख माणसं आहेत राव हे काय करून काय पोरला सोयी करून दिली काय माहिती धर बरं का हा. तिचा नाही ना विषय तर तुमची पोरगी पाठवून देतो आम्ही ही कोणती पद्धत पाहून हा, मग आता असं होईन बरं का हा. त्या दिवशी ना तुम्ही आम्हाला म्हणजे दोंडा खायला घालता ना मानपाना सगळं हा. त्या दिवशी बघू हा न्यायची का नाही बघू हा मग आम्ही नंतर ठरवून यायची का नाही कळलं का? मी जेवण करतो आपल्या कपडे घेतो आमच्या घरी भीक लागलं का आम्हाला तात्या. डिगला आणि कपडे पडलेत कपाटात ठेवायला जागा नाहीये भीक लागल्यासारखंच मागताय तुम्ही हा का बर, बर, बर 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 ठीक आहे ठेव ठेव. जेवण ते आणते हा. वाकर पांचेत कुंकड एक काम कर भर तुझी बॅग निघ याला बी आणि जाऊ दे. तुझी बॅग भरलेली दे रे इकडं आई असं कशाला करते बरा फरा आण आण तू तुझी आता bag. म्हणलाय ना मी करतो मानपान काय म्हणून नाही ही तुझी बॅग आणि निघ जाऊ द्या जा चल पहिले हो ते मोबाईल पण आम्हीच तुम्ही जा. घेतलेला आहे इकडे आणतो मोबाईल जा चल निघ. की. हा, काय संबंध? नाही नाही मला बोलावत पाण्या, नाही. अजिबात तुला बोलायला नाही तू चल निघाली. निघ हा, अहो, मी चल. फोन कसं करते? आता निघ मोबाईलवर पाय पाय मोबाईल इथं आम्ही घेतलाय अरे ती मध्ये 40,000चा मोबाईल घेतलाय तिची लाईक आहे का 40,000 मोबाईल वापरण्याची दर तुझा मागून याला काय उभं करते कशाला जाऊ दे ना त्याला काय गरज नाही जेव्हा ते स्वतःहून फोन करतील ना इथं या म्हणून त्या टाइमला जाऊन द्यायचं तसं नाही जाऊन द्यायचं भिकारी का आपण तसं करायची काय मग आणि ती एकटी काय कशी जाईन जाईल कशी बी तिच्या भावाला गरज नाहीये आपल्याला काही गरज एवढी मला अलीकडे जाऊन गाडी सोडून येतो का? अजिबात कसला माणूस आहे हा अरे मग ते पुरी लिहितील कुठं लावतात ओ ग बसा जा जेवण करून घ्या तुम्ही जेवले नाही म्हणून तसं करायला लागले काय काय नाही चल पांड्या मला कुठं ना तुमच्या तुमचं वेळेस तुम्हाला लाखांनी मुंडा दिला दोंडा केला बरं आहे बरं आहे हा. अरे पाहुणा दोंडा करायचं म्हणतोय आता चैन आणायचं एक तर पहिलंच कर्ज मारण्याचं आहे आणि त्यातून हे उद्योग वाढला आता काय डोकंच काय चालवा नाही करावा तिकडून बहिणीला त्रास देते ना सगळीकडूनच अडचणीत चल तरी काय झालं काय नाही दादा
तू फोन नाही आला तुमचा हा. त्याच्यामुळे मग मला हकलून दिलं पण त्याने. मी या म्हणलं होतं तुम्हाला दोघांना बी. अरे तू ये म्हणला होता हा. पण त्यांची अशी अपेक्षा होती का सोनं नाणं सगळं करावं. मग सोनं नाणं मग बरं. मी म्हणले त्यांना का अजून लग्नाला 1 वर्षच झाले आताशी. पण तुला माहिती परिस्थिती, त्यांना माहिती माझी अजून कर्ज परिस्थिती. हा. भेटलं नाहीये. परिस्थिती काय आहे, काय नाही त्यांना बी कळावं नाही का. आता लगेच लग्न झालेल्याच वर्षी दोंड्याचा महिना आला तर काय करणार आता तू तरी. हा मग आता तीच ना, मग तीच माझी अक्कल, तीच विचार करत होतो मी काय करावं बाबा. अचानक आजच्याच काय करावं होतं तुम्ही मी एका दिवसात 4-2 दिवस वेळ अरे असला मी काही तेच केलं असतं. समजवण्याचा प्रयत्न करत होते पण ऐकायलाच तयार नाही. मला सगळं माझं मोबाईल सगळं काढून घेतलं. तुला हाकून दिलं काय मला हाकलून दिलंय. मला म्हणले जोपर्यंत करत नाही तोपर्यंत येऊ नको. मग अवघडच झालंय. काय डोकं लावावं आता यांना. याला फोन करू का नानाला. नानाच होतं ना लग्न जमायला. हा नानाची आता बहीण त्यांना काय? दिली होती ना. बघ त्यांची- आता तुझ्या पद्धतीने कसं करायचं ते. तुझ्या सासऱ्याची बहीण नानाला दिलेली ना. नानाला फोन करतो ना मी. हा हॅलो बोला ना, नाना, बोला की. आज ती चोरी केली आपण जमवली. तुम्ही म्हणे लय चांगली माणसं. माझ्यावरच पोरलं होय. हा काय झालं रे? अहो त्यांनी बहीण दिली ना आपण इकडं. हे असं नाही करणार, चांगली माणसं आहेत ते काय एवढे. काय चांगले भीक लागले राव त्याला. तोंडाला 5 तोळ्यात चेनच करा, हेच करा आणि तेच करा. असं म्हणले. हा आणि घरी इकडे पाठवून दिली तिला. तू एक काम कर, हा तू तिला घेऊन तिथे ये. हा मी तिची बहीण हाकून देतो. बर चालतंय, मी येतो तिला तिथे घेऊन. तिथे मी आलो तिथे 10-15 मिनिटं. हा 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 जमतंय, चालतंय. चालतंय, हा ये. हा हा हा. दादा, हे दादा, काय रे काय रे काय झालं? काय झालं ते? किती अरे रडाय काय झालंय तुला? सांग तर खरं. पांड्या, ए पांडा, इथे काय करतात रे काय? पांडा, अरे या त्या करड ती मामानी आता तशी येत नाही हल्ल्याशिवाय. आणि ती काय करते आत? ती काय चाललंय काय तरी. ए, काय अरे इकडे ना. दादा दोंड्याचा महिना चालू आहे. आणि मग तू काय आज चालू झालाय का? फार संपत आला आता. काय केव्हा आला तुम्ही? आता चालू कशात बरे आहेत ना? हसत ती. कमून हसता? का रडताय आत्या हसत नाही रडती. हा. पांड्या दादा आत्ताच्या आता 10 तोळे पाहिजे. काय? दोंड्याचे 10 तोळे पाहिजे. 10 तोळे. तुझ्या दाजीला आत्ताच्या आता 10 तोळे पाहिजे. मला तर 10 तोळे पाहिजे. चला मला घरातून हाकलून दिलंय नाही तर मी इथंच राहणार. काय हाकलून दिलं. हा काय ते दाजी काय बावळा ठीक आहे. अरे ते बरं म्हातारा झालं ना 10 तोळ्यानं होडा. काय आता ह्या टायमात असं होईल कुठं. दोंडा आता किती दोंड होऊन गेली. नाही पण आता पाहिजे. सण सकाळ पोरं लागणार येते हा पण आता पाहिजे नाही तर हाकलून दिलंय मला घरातून येऊच राम नको. आता इथं काय करते तशी मग राहते मग काय इथंच करणार? मी. हा राहू दे आत्या इथं काय का? तिथं राहू दे म्हणजे काय आपल्या दारात काय हे काय. अरे मग 10 आता तोळे इथे करा. पोरं लागणार आले तरी दोंडा. मग काय आता 10 तोळे काय असं लय महाग येतावा. फोन हो, करायचं ताई, मेवण्याला. काही पाचटपणा करू नका. आमच्याकडे नाही पैसे. बघा वहिनी तुम्हाला खावा नाही माहिती तर माझा नवरा रोजच मला मारितोय. आमच्याकडे पैसे नाही. 10 लाख रुपये. खा प्या आणि तुमच्या नवऱ्याला बोलून घ्या. नाही मला एक सांग 10 तोळ म्हणजे तरी बेरीज केली की नाही नाही दाजी? मला नाही माहिती ती तुमचं तुम्ही बघा. मला 10 तोळे पाहिजे. बिघडला काय तू दाजी. ए, मला काय सांगू नको. ए, तू शांत बस पांड्या. तुला काय कळतंय? त्यांचं नियोजन असेल ही अशीच करते. ह्यो बार काय ह्याला सांगा शांत बसायला बरं, लावा. जाऊ दे थांब. बरोबर बोलतोय. होय नाही मी माझ्या भावाला अरे मागते पण शांत जाऊ दे बसा. दाजी काय म्हणेन तुला तरी योग्य वाटाय नाही पाहिजे. 10 तोळे आत्ताच्या आत्ता कर. अरे आमच्याकडे 10 आता तोळे काय हे काय खेळणी बिळणी? 15 लाख रुपये लागले. 15 लाख अरे रुपये. आमच्या 2 जणांची किडण्या काढावं नाही तर लागतील. मग मला घरात हिस्सा ए, पाहिजे. लाख रुपये. हिचे काढायला मला घरात हिस्सा दे. लागतात. ए, मग आता रुपये लागतात. हिस्सा मागत. मला हिस्सा पाहिजे रानात पण आणि घरात पण. तुम्ही काय येड्या बिड्या झाल्या काय? येड्या-बिड्या एवढी- म्हणजे? एवढी- एवढी त्यात कुठे हिस्सा द्यावा? मला नका सांगू नाही तर 10 तोळे दे. एकर भर जमीन आणि त्याचा हिस्सा हा पाहिजे. एकर बर शांत बस. तिचे तेवढे येणार नाही 10 तोळे इतकी. मला काय नको सांगू मग. मला 10 तोळे पाहिजे तरच मी जाईन नाही तर इथंच राहीन. नाही तर मग मला जमीन आणि रान वाटणी पाहिजे. दोंडा मुळावा आलाय सगळा. ए पांडा एक काम केलं तर जमून का? पायल कुठे हाय कुठे हाय कुठे? गेले असेल पलीकडे कुठतरी. बरं जाऊ दे मला ते नको सांगू. मला ते 10 तोळे कर लगेच लगेच पांडा, पाहिजे आता मला. काय डोकं लावायचं बाबा? हे तुमचं तुम्ही बघा काय करायचं ती. काय डोक्याला शिने येऊ. पुढे इथं ठेवून हा. थोडं जमणार ते आहे. पायलला पण सांगा 10 तोळे पाहिजे नाही आता म्हणून. पहिला सांगा तिला काय म्हणजे सांगायची का ती मालकीने होईल मग तिला नको का सांगायला. तिचं जाऊ दे. आता हे बघ आता- काही तोडका काढायचा बघा ती.
10 तोळा नाही पण काहीतरी बघा नियोजन. अरे नाही, मग, 10 तोळेच पाहिजे नाही. मी तर एक पण 2 तोळे न्यायला मोकळी नाहीये. तू येडी तर माझा नवरा मारण्यासाठी येशील मला. हा. 2-4 तोळ्यापर्यंत ठीक होतं बाबा समजा. तुला माहिती केलं आहे ना असतं तुझा काय. दाजी कसा आहे माहिती का दाजी नाही? लय खट्याळे बाबा हा, ती मग? काही एक कोटाना नाही. मग आता करावंच काय बाबा आता लय डोक आउट केलंय तो. मला उगाच कापीन तिथं गेल्यावर नाही नेल्यावर मला नको सांगू बाकीचं ते बघ कुठं तू घाण राहा मला काय नको सांगू. आता काय करायचं गांडरा? हा मला नाही माहिती. आता मी काय सांगणार आहे? कुठं साल धरले तरी मला तुझं काही डोकं घेणं चलन देणं तू चांगलं चलत तू लाव ना डोकं काहीतरी. याला काय अर्थ आहे त्याला? नाही हो, माझं नाही चलत आता डोकं. परत दिवशी किती भारी लावलं होतं काल. काय होय. कालचं नका काढू तुम्ही राव. तुम्ही तुमचं ताकदीव करा की. कालचं काय काढत आता माही ताकद आहे शेवटची. तुमचा मेवना तुम्ही सांभाळा. आमचं आम्ही बोललो ना त्या दिवशी ती काय ते मला काय सांगू नका भांडण नका करू पण मला 10 तोळे द्या. तुझा घरी आम्ही डोकं जाऊ out तुझ्या. झालंय. थोडे तुम्ही घरी जा आम्ही नियोजन लावू. राम 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 राम. पायल कुठे गेलती काय माझ्या बहिणी चुकलं काही आणि तू तर नाही इथंच काय होती नाही ना? चुकलं तिचं काय चुकलं तेव्हा तिचं? काय काय सांगितलं तू काही नाही मग आता काय सांगितलं होतं आमचं असं बोल. राहू दे आताच नको काढू ती विषय राहू अहो, आत्या. दे. इथं बघा निसरायचं. हा हाकलून दिलती काय दादा अंगठी 5 तोळे ना अंगठी काय दादा तिकडे विचार वहिनील मी नाही ते हेच म्हणते. नाही वहिनील विचार. सीजन चाललेला आहे म्हणली टचून. हा का मग करा आत्ताच्या आता 10 तोळे चला. शेजाऱ्या पाजाऱ्याला 10 तोळे द्या ते जाऊ दे ते तुमचं तुम्ही बघा होईन होईन. हा, मला लगेच पाहिजे नाही. मी 10 तोळे घ्यायला आले इकडे बरोबर आहे मग मला. हा मग यांनी सोन्यांची आपण दिली म्हणल्यावर हा हाकलून दिली आपण दिलं असं. मला घरून हाकलून दिलंय आणि मग ती दाजी कुठे गेले पण? दाजी येते ना. येणार आहेत ते पण येणार आहे. वहिनी तुला नाही आला. तू जाणार नाही का तुझ्या घरी 10 तोळे बिळे आणायला काय जाणार आहे ना कधी जाणार तुम्हाला वाट लावलं. मग आम्हाला वाटेल लावलं हा. का? बरं मग तुम्ही 10 काय तोळे दे. बोलताय अरे मग काय करणार आता ते भाऊ? तुम्हाला आखली तुमच्या ए, गेले पांड्या, काय खाल्लंय आले मला सकाळी बोगायची पाळी आता ती. हा? काय म्हणजे काय तुला काय बटवंड्या. आता ही तशी जात नाही. राम राम ये दाजी. आले अगदी बरं बघा काय पिशी बिशी काय पाहिलं कुठं काय नाही ती आली माया राहून आली हाकलून दिली होती मार घेऊन आलो. हाकलून दिली ते बा- आला, मला फोन करायचा नाही यायचं. भावाकडे गेली ती. आणि ते तर त्यांनी काढून दिली तर 5 तोळे माझे घेतले. ते. मला हाकलून दिलं होतं. आमच्या घालायला आम्ही लग्न जमवले काय हाकून द्यायची नाही तू कुठाने लावली ते अहो, जमावली पण आता हे पोरघन बायको आता काय सांगू तुम्हाला. नाही पोरगण बायको म्हणजे आणि तो काय झालं निर्णय होत असेल तर नाही सांग. मला 10 तोळे आत्ताच्या आत्ता नाही तर पाहिजे मला ती जमीन पाहिजे बाकी नाही माहिती मला काय घेणं आता देणं दाजी नाही. असं होत असतं. नाही घेणं नाही देणं मला 10 काय. तोळे आत्ताच पाहिजे नाही मी नाही तर इथून माझ्या जाणारच बायकोचं नाही. स्पष्ट नाव आहे तिथं त्याचा उतारा 7 हा. बारा मी उद्याच्या विकून टाकेन तुम्हाला विचारणार मी. मग तुम्ही बघा काय करायचं बरं नाही. मग तुम्ही आता काय शेवट आता मी लाज नाही का थोडीफार जाण्याची नाही तर मनाची सोन्यासारखी पोरगी आणून देईन आमच्याही घातली काय आम्ही लग्न जमून त्यांची चुकी झाली. 5-5 तोळे दागिने मागायला त्याची लायकी 5 तोळे घालायची जर त्याची लायकी होती तुम्हाला पोरगी देतो का या माणसाची ते बी बरोबर आहे. कशाला पोरगी द्यायला तयार झालो. आता या दोघांचं पार शेजाऱ्यांना 10 तोळा आले आणि कोणाला 7 आले. लग्न आम्हाला 3 टाइम चहा नाश्ते या दाजी या नाही बरोबर आहे ना मग आता तुम्ही स्वार्थ कशाला होता ना. विचारता? माहितीचं दार नाही पार पोरगी करायसाठी तू पार दररोज आमची इथं उठल्या पाड्या सकाळ संध्याकाळ आता ते तुम्हाला लग्न 10 करायचं तोळे होतं ना. घ्यायचेत ना कोणाला? घ्यायचेत ना आपल्याला हा, मग घ्यायचे हा. तसं. ए जा दादा घेऊन ये 10 तोळे ए जा काय पाहुणे, आण तिकडे आता. वावर घंटा हा. सावकाराकडे जा काय जा. घेणं देणं. मग आता तुम्ही बघा, बापल्या कंटाळ हा? 10 तोळे नाही त्याची मग नाही तर मग आमची जमीन द्या जमीन द्या मग आमची तुमच्या स्वतः मागावर कसं कसं होतंय? दोन्ही नाही मग द्या. आता शेवट जमीनच द्यावं लागेल आता हा. काय 10 तोळा तुम्हाला करायला लागणार धोंड्याला आपल्याला. तुम्हाला धोंड्याला त्या पोरीच्या घरच्यांनी काय केलं नाही म्हणून तुम्ही ती पोरगी हाकून दिली मला माय बायको हाकून नाही देता येत का पण मी माय बायको नाही आमचा हक्काच आहे आम्ही घेणार घेणार नाही तसं बी माझा हक्काच आहे ना पुढे बघतो ना मी. घ्या ना. लावतो ना नियोजन लावा नियोजन बरं, काय. बरं. नाना, त्या- लावाच लागेल ना आता तुम्ही तिच्या भावाकडे जा हा नाही जातो ना आता मी काय घेणं जातो आता. परंपरा चालूच ठेवू ना हा आपण. नाही नाही. बंद काय करायचं चांगली चालून चालू चांगलं आहे ना? करतो मी. हा. हा. नाही ती म्हणत होती, या बाबा तुम्हाला जेवण करतो कपडे घेतो सही करतो नाही आम्हाला 5 तोळेच पाहिजे अंगठीच पाहिजे. कपडा लागता जेवण खावण हा विषय वेगळा आहे पण आज नाही माहिती परिस्थिती अहो आहे. पण आता काय होतंय मला एक सांगा मला एक ही सांगा, नवरा 16, बायको 85 वर्ष लग्न झालं हा जर त्या माणसाकडे 8 लाख रुपये असते तर तुमच्यासारख्या घरी त्या पोराने एवढी मोठी सुंदर पोरगी दिली असती का बाई नाही ना नसतील दिली. त्याला उतालाय सोयरी केला बरोबर आहे. मी माझ्याही घातली त्याच्या 10 वेळा हातपाय पडलो त्याला काही वेळा त्याचे पाणी लावले तरी तो देत नव्हता त्याच्या इनवण्या केला तुमच्या पोराला पोरगी द्यायला नेवण्याला म्हणजे काय झक मारली मुंबई हे माय लेकरांना कळा ना त्यांना हा. वाटलं आम्ही म्हणजे काय हे पण म्हणले मी काय म्हणतच नव्हतो तुम्ही नाही म्हणले का तुझी इज्जतीचा प्रश्न आहे. हा. ह्यो माणूस म्हणला हा. पोरग कधीच मानणार नाही हे आणले एक गावात तो सगळं मानणार नाही तुमच्या दोघांना बायको शाळा आहे माहिती
काय ला म्हणलं पण ती खरं खरं बोल ना. वहिनी लई म्हणजे लई म्हणजे लई घाण बाई आहे. इज्जत नाही ती. एकदम हा, मला बस. आधीच सांगितलं होतं, इथं म्हणली शेजाऱ्याने 7 तोळा आणल्यात. यांना 5 तोळे देण्यापेक्षा आहे ना पोरी दुसरं लग्न करून द्या. काय अडचण नाही, मी घेऊन जातो. नाही आपल्या 10 तोळे तर घेऊ द्या ना. आपलं तर घेणारच आपण. दाजी असं करून जमत काय दुसरं लग्न होत नाही दुसरं लग्न का? करायचं आणि ते का? पोर आहेत, पोरी भेटणार एका मिनिटात दुसरं लग्न. याला काय असंच फिरवायचं का याला असंच राहून तुम्हाला पैसे लागले की मग काय? पाहुणा आम्हाला काही नको, काही देऊ नका आणि घेऊ नका, नका काहीच नको आम्हाला. पोरी पायी पायी लावताना तुम्हाला काय वाटलं नाही का 15 एकट्या पोरीला लावून देता आणि मोबाईल इथं नाही का बसता. तिच्याकडं? हानमार करता मोबाईल काढून घेता ही पद्धत आहे का तुमची धोंड्या करता? नालायक वाना सारा दुनियाचे ए चल त्यांच्या प्रॉपर्टी जाळ कर आम्हाला रुपया बी हे नको. चल बाहेर. अरे दागून ठे नको दादी, ऐक, उद्याची ऐक. उद्या येईन तो वावर नावचं करून घे. काय नाही काय नाही तुम्हाला आम्हाला काय करायचं द्यायची त्याचं? तवा द्या पण जाऊ द्या, भिकारी नाहीत आम्ही व्यवस्थित रांगेत लावा. तुझ्यासारखे. आणि एक काम कर पुढे सांग म्हणा येतो उद्या बघ बरं तू यात किती दान ए, आहे. आई तू काय हा? बोल केला का काय माझा संसार मोडते काय तू आता पार 1 रुपया दानत नाही तिच्या भावाची द्यायची ती लागली सांगायला मला आणि दुसऱ्या गुण घ्यायचे आहे वैर. कसं करायचं? भिकारी तिचे आई बाप. काय देणार ते? मी आधीच सांगितलं होतं मला काय नको येणे ती म्हणले शेजारच्याला लय केलंय. तू लग्न आमच्या मागून झाले ना. आणि मागूनच झालं ना मग मग आम्ही होतो ना लग्नाला. होते सर. लग्न कोणी करून घेतलं तिच्या आई बापाला विचार बरं. तिच्या आई बापाला रुपया मागितला का? बिचाऱ्यांकडे नाही द्यायला तर काय देणार आहेत? बरोबर ते आहे. सापरा सुपरान राहतात कस तरी बिचारे अहो, मग- शेतीवर मोलमजुरी करून खातात आणि तुला आता सोन्याची हवा आली काय नवऱ्याच्या नाही नाही मग हिला लाज वाटायला पाहिजे होती ना त्याची की बा आपलं लग्न कसं करून एका घेतलंय स्त्रीनी मग एका तीच- स्त्रीची जाणीव हा. जर नाही ठेवली ना तर ते स्त्री धर्माला कलंक येते माणूस. माझ्या बुद्धीला नाही पटत त्या गोष्टी नाही तर आण नाही ते येऊच नको म्हणजे हे कोणचा धंदा येतोय आणि होत नव्हतं तर या दाजीच्या दाराला माती नाही ठेवली मी आणि तुम्ही सोन्या नाण्यासाठी लागले का लाचार बनायला. आम्ही झक अरे ज्याची मारून- ताकद नाही त्याने काय फाशी घ्यायच्यात काय चला बायका भेटल्यात एवढं उपकार माना. चला चहा घेतला असता दाजी भांडारांच्या घरी अहो दाजी चहा आमच्या नवऱ्याला घासेल उद्या येतो वावर माझी करून देतो. बरं? ए, चल पायल घे पिशवी आपली, चल हाय 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 नाही, अशा नाही, पापड, चल, चल. ऐका हे बरं ते आपलं तुम्ही ऐकत जा काही गोष्टी नका मग करू. दादा हे बघ अरे किती म्हणलं ना तरी आहे ना लोक आहे ना नावं ठेवतील मी जर तुझ्या बरोबर आले तरी. कसंही केलं ना शेवटी नवऱ्याजवळ राहिलं ना तो कसंही असेल भले पार कसा पण त्याच्याच पाशी राहावं लागणार मला. मग परत हे त्रास झाला नाही पाहिजे. नाही नाही होणार. नाही आमच्याकडे नाही नाही व्हायचं. होणार काही त्रास आम्हाला काही नका खरंच तुम्ही नका म्हणजे टेन्शन घेऊ. अक्कल नव्हती मला. चुकलंय मी अगोदरच नको म्हणत होते. उलट एक काम कर आता यांना नाही, बरं दोंडा का? कर दोंड्या जेवण यांनाच कर पाहुणे. नाही, नको तुमचं दोन जेवण नको आम्हाला आणि काहीच नको. का? तुम्हाला येते तर या तुम्हाला जेवण करतो कपडे लत्ते घेतो नाही नाही आम्हाला तुमचा काहीच नको. पाहुणचार चांगला करतो पण हे सोनं नाणं आपल्याकडून भेटणार नाही. या प्रथा अहो परंपरा कुठे काय चालू म्हणलोय आता केल्या. काय अडचण नाही 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 या चालू कोणी केल्या या लोकांनीच केलं ना जुन्या अहो लोकांनी. हे झालंय काय पाहुणं ही चालू कराय आपण आणि हा, शेवटी अहो, बोंबलाय ते- आपण ते- 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 आम्ही आता आपली परिस्थिती नाही काय करायचं नाही ना, वावर बरोबर. विकायचे का? इकडे ती कोणीतरी चप्पल दिली चांदीची झक मारली सगळ्या गावात बॉम्ब उठली. मला त्रास हिला त्रास हे झालं ना बांधणं आमच्या नाही, गावात. असं होतं ना एखाद दिलं की दुसऱ्या एखादी उडी टाकली दुसरा उडी टाकली मेंढरावानी. बरं जाऊ द्या द्या सोडून. बरं चला, चला मी बरं, करा स्वयंपाक, मी ना- याला- नाही, मी स्वयंपाक करते सगळ्यांसाठी. हा, तसं करा. चला नका जाऊ चल द्या. घे ती पॅक.